Welcome to all of you in our digital class. In the last period, we have already studied a one short but interesting story. The name of the story is that the wild boar and the fox. From this story, we get a moral message, that is, it is best to be prepared as well as don't leave things to be done at the last minute. And we have also studied some pointers related to that story. How many pointers there are? There are 9 pointers, and we have already studied all of them. The first point is related to some words, the second point is related to label the picture, the third point is related to question the answer orally only. Fourth point is related to match the words A box with B box. Fifth point is related to guess the speaker. Sixth point is related to idioms about animals. Seventh point is related to find at least three suitable objects for the action words. 8 and 9 points are related to why questions. Now, students, today we are going to discuss or learn a very interesting topic. The name of the topic is that is from 1 point, unit number 1, topic number 4, a letter from Hingoli. A letter from Hingoli. विद्यार्थी मित्रो, मागच्या पाठामध्ये आपण खूप काही शिकलो. एक बोधकथा होती, त्या बोधकथेमधनं आपल्याला मेसेजेस मिळाले की आपण नेहमी तयार राहिलं पाहिजे, आणि जे 9 पॉइंटर्स होते तेही आपण चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला अभ्यासलेले होते. आज आपल्याला इथे पत्र शिकणार आहोत, पण पत्र शिकण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तो प्रश्न असा आहे की जर तुम्हाला एखाद्याला काही मेसेज किंवा निरोप किंवा सांगावा जर धाडायचा असेल किंवा पाठवायचा असेल, तर सध्याच्या या डिजिटल युगामध्ये तुम्ही काय करता? काय करत असाल बरं तुम्ही? सांगा बरं. येस, बरोबर सांगितलं त्याने की पटकन खिशामध्ये जो मोबाईल असतो तो मोबाईल तुम्ही काढता, काहीतरी त्या की प्रेस करता, मेसेज टाईप करता, मेसेज सेंड करून देता, समोरच्याला तो मेसेज मिळून जातो. परंतु काही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप काही त्यांना कळवायचं असेल त्यावेळेला मात्र आपल्याला मेसेजद्वारे काय आपण पाठवू शकत नाही, त्याला आपल्याला पत्रच लिहावं लागतं. काय लिहावं लागतं? पत्र. पत्र लिहिणं ही एक कला आहे. मेसेज टाईप करून पाठवणं आणि पत्र लिहिणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मेसेज आपण 2-3 शब्दामध्ये एखाद्या ओळीमध्ये पाठवू शकतो, पण पत्र मात्र एखाद्या ओळीमध्ये किंवा 2-3 शब्दामध्ये पाठवू शकत नाही. पत्र त्यामध्ये विस्तृतपणा येत असतो. पण तत्पूर्वी मी तुम्हाला फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, पत्राचे 4 मुख्य भाग पडतात. 4 बेसिक जे पार्ट्स आहेत पत्राचे, ते पत्राचे 4 मुख्य. जो पत्र लिहितो त्याचा पत्ता, त्याचं शहराचं, गावाचं नाव, ते उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये उजव्या कॉर्नरला लिहावं लागतं. ज्यांना पत्र आपण लिहितोय तिथे त्याला पत्र अभिवादन हा दुसरा एक पार्ट आहे पत्राचा किंवा दुसरा भाग आहे, खूप महत्वाचा आहे. जे काही आपल्याला लिहायचं आहे ते सगळं पत्राचा मजकूर यामध्ये मोडलं जातं, आणि कोण पत्र लिहितो आहे हे सरते शेवटी लिहिलं जातं. त्याला काय म्हणतात? पत्राचा शेवट. म्हणजे प्रामुख्याने पत्र लिहिणे ही एक कला आहे, आणि पत्र लिहित असताना या 4ही भागांचा तुम्हाला विचार करावा लागतो.
आणि मग हे 4 भाग कोणते आहेत तेच आपण अ लेटर फ्रॉम हिंगोली या टॉपिक मधून शिकणार आहोत. पहा, याही पत्रामध्ये किंवा याही टॉपिक मध्ये तुमच्याच वयाचा एक विद्यार्थी आहे, जो 6वीला शिकतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हालाही लागतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मग तुम्ही सुद्धा विद्यार्थी कोणी काकाच्या, मावशीच्या, मामीच्या, मामाच्या, आत्या भावाच्या, आत्तीच्या गावाला जाता आणि तिथं गेल्यानंतर तिथे खूप सारी धमाल तुम्ही करत असता. असाच एक तुमच्या वयाचा विद्यार्थी इथे तो त्याच्या मामाच्या गावाला गेला आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर तो पुन्हा त्याच्या गावी आला आणि त्याच्या गावाहून तो आपल्या मामाला पत्र लिहितोय. तर त्याने म्हणजे त्या मुलाने मामाच्या गावाला जाऊन काय काय धमाल केली, त्याला काय काय गोष्टी आवडल्या, काय काय गोष्टी त्याने खूप एन्जॉय केल्या, त्या सगळ्या गोष्टी तो आपल्या मामाला त्या पत्रामधून लिहून कळवतो आहे. तर नेमकं त्यानं काय केलं ते आपण या पत्रातून शिकूया. तत्पूर्वी मी परत तुम्हाला एकदा रिमाइंड करतो, आठवण करून देतो की पत्राचे 4 प्रमुख भाग आहेत. ते आपण इथे आहेत का, त्या पद्धतीनं दिसतंय का ते आपण बघूया. पहा, ऑन द पेज नंबर 10 देयर इज अ वन लेटर, अ लेटर फ्रॉम हिंगोली. पहा, मी मगाशी तुम्हाला म्हटलो होतो की पत्राच्या उजव्या बाजूला, उजव्या कॉर्नरला लिहिणाऱ्याचं नाव किंवा त्याच्या शहराचं नाव आणि ज्या दिवशी पत्र लिहितोय ती तारीख इथे दिसतंय. पहा, इथे लिहिलंय त्याने, पहा, हिंगोली 9 जून 2015. म्हणजे लिहिणाऱ्याचं नाव, पत्ता आणि ज्या दिवशी पत्र लिहितोय त्या दिवशीची तारीख. ओके. दुसरा पत्राचा जो भाग होता किंवा जो घटक आहे त्याला आपण म्हणतो पत्र अभिवादन. काय म्हणतो त्याला आपण? पत्र लिहितोय तर तो त्याच्या मामाला लिहितोय म्हणून इथे माय डिअर संजू मामा, आणि ते बरोबर पत्राच्या डाव्या बाजूला लिहिणाऱ्या पत्राच्या थोडस खाली इथं द्यावं लागतं. म्हणजे हा पार्ट 1 किंवा घटक पहिला, घटक दुसरा किंवा भाग 1 भाग 2, आणि हे जेवढं काही त्यानं लिहिलंय याला म्हणतात पत्राचा मजकूर. याला काय म्हणतात? पत्राचा मजकूर. आणि शेवटी ह्या ज्या 2 ओळी आणि शेवटी त्याने सही किंवा काय त्याचं नाव लिहिलंय, युअर्स लव्हिंगली किंवा युअर्स सेन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली किंवा ह्या ज्या काही बाबी त्यानं लिहिल्या याला म्हणतात पत्राचा शेवट. म्हणजे 4 बाबी आपल्याला पत्र लिहिताना, अर्ज करताना लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे प्रथमतः लिहिणारा जो लिहितो त्याने त्याचं पत्ता तो उजव्या कोपऱ्यात, ज्यांना उद्देशून लिहायचंय ते पत्र अभिवादन डाव्या बाजूला, जे काही लिहायचं आहे त्या पत्र अभिवादनाच्या बरोबर खाली त्याला म्हणतात पत्राचा मजकूर, आणि शेवटी सही किंवा आज्ञाधारक वगैरे लिहून पत्राचा काय करावा लागतो? शेवट करावा लागतो. तर बघूया आपण तुमच्याच वयाचा जो मुलगा आहे त्याने आपल्या गावाला जाऊन मामाला पत्र लिहिलंय आणि मामा तुझ्या गावामध्ये आल्यानंतर मी काय काय मजा केली हे सगळं तो त्या पत्रातून त्याला लिहितोय. तर तो काय म्हणतोय ते आपण इथे पाहूया. मी पहिल्यांदा काय करतो, पत्र वाचतो. हिंगोली 9 जून 2015. माय डिअर संजू मामा. पहा, ज्या वेळेला आपल्या घरातील आजी, आजोबा किंवा आपला काका किंवा आपला मोठा भाऊ, आपली मोठी बहीण, त्यावेळेला आपण अतिशय जे प्रेमपूर्वक शब्द आहेत तर ते लिहावे लागतात. इथे त्याचा मामा आहे, संजू मामा त्याचं नाव आहे, म्हणून तो म्हणतोय माय डिअर संजू मामा. आय हॅव रीच हिंगोली. मी हिंगोलीला पोहोचलो.
How wonderful were the days we spent at Sagrodi. Unforgettable moments. This summer vacation has added so many colorful memories to my life. Sanju Mama, I really miss Sagrodi. At Sagrodi, I enjoy swimming in the Manjara River, playing with Tejas and Avdhu on its banks, and going on long walks through the Balaghat hills. Riding a buffalo on the way back home, I felt like the king of Sagrodi. That lunch, wow, amaras with kurdaya, papadya, and kanda bhaji. Mira Mami is a great cook, a master chef. Ajji Srikhand Vadi is incomparable. I enjoy reading the bound volumes of Kishore, Champak, and Kumar in Kaka Azoba's library. I am looking forward to my visit to Sagrodi next year. Give my regards to Ajji, Azoba, Raju Mama, Shaila Mami, Mira Mami, and love and best wishes to Tejas and Avdut. Yours lovingly, रमन. आणि त्याच्या खाली दोन ओळी लिहिल्या पी डॉट एस डॉट. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ पीएस? पीएस मीन्स द लॉंग फॉर्म ऑफ पीएस इज पोस्ट स्क्रिप्ट. काय म्हणतात त्याला? पोस्ट स्क्रिप्ट. मराठीमध्ये त्याला म्हणतात टाक ता डॉट क. त्याचा लॉंग फॉर्म काय? ताजा कलम. ताजा कलम. तर त्याने ताजा कलम म्हणजे पोस्टस्क्रिप्ट लिहिलंय. काय म्हणतोय तो पहा. आय एम सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड अ मॅचबॉक्स कव्हर फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन्स. ओके. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे पत्र कुठून लिहिलं गेलंय? कुठून लिहिलंय? हिंगोली. करेक्ट. कोणत्या दिवशी लिहिलंय? कोणत्या तारखेला लिहिलंय? तर 9th जून 2015. ओके. कुणी लिहिलंय? बरोबर आहे, रमन. कुणाला लिहिलंय? यस. कुणाला लिहिलंय? संजू मामाला. व्हेरी गुड. हा जो रमन होता याने समर व्हेकेशन म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी कुठं एन्जॉय केली? कुठं मजा केली त्याने? कोणतं गाव होतं ते? येस, व्हेरी गुड, सागरोडी. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे लक्षात आल्या. तर काही जे अवघड शब्द आहेत ते अवघड शब्द मी इथं फळ्यावरती लिहितोय. फळ्यावरती लिहितो ते तुम्ही काय करा, नोट डाऊन इन युअर नोटबुक. ते सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. लाईन बाय लाईन आय एम गोइंग टू टेल यू इन मराठी ऑल्सो. नाउ लिसन केअरफुली. हिंगोली 9th जून 2015. हिंगोली 9 जून 2015. माय डिअर संजू मामा. माझ्या प्रिय संजू मामा. आय हॅव रीच हिंगोली. मी हिंगोलीला पोहोचलो. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली. किती मजेत चे दिवस होते, किती छान दिवस आमचे ते सागरोळीमध्ये आम्ही मजा केली त्या दिवशी. अनफॉरगेटेबल मोमेंट्स. अविस्मरणीय क्षण. This summer vacation has added so many colorful memories to my life. या उन्हाळ्याच्या सुट्टीनं माझ्या जीवनामध्ये
रंगीबेरंगी आठवणींनी भर. संजू मामा, आय रिअली मिस सागरोळी. संजू मामा, खरंच मला सागरोळीची खूप आठवण येते. ॲट सागरोळी आय एन्जॉय स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. सागरोळीला जी मांजरा रिव्हर आहे, नदी आहे, त्या नदीमध्ये मी खूप पोहण्याचा आनंद घेतला. कोणाबरोबर? प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत. तेजस आणि अवधूत होते त्यांच्याबरोबर. ऑन इट्स बँक्स, तिच्या काठावरती आम्ही खूप खेळ खेळलो. मांजरा नदीमध्ये आम्ही खूप पोहलो. अँड गोईंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. आणि आम्ही दूरवर ज्या बालाघाटच्या ज्या टेकड्या आहेत, त्या बालाघाटच्या टेकड्यावरती दूरवरून सुद्धा फिरून यायचो. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. घरी परतीच्या वाटेवर मला म्हशीवर बसता यायचं आणि मी बसायला लागलो. आय फेल लाईक द किंग ऑफ सागरोळी. आणि मला सागरोळीचा राजा झाल्यासारखं वाटत होतं. दॅट लंच, वाव. आणि ते दुपारचं जेवण अप्रतिम. आमरस विथ कुरडया, पापड्या आणि कांदा भजी. ते कुरडया, पापड्या, कांदा भजी, आमरसाबरोबर ते जेवण एक्सलंट, डेलिशियस. वाव. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मीरा मामी खऱ्या अर्थानं कशी आहे? कुशल सुगरण आहे. अ मास्टर शेफ, निष्णांत अशी ती आचार्य आहे. आजी श्रीखंड वडी इज इनकम्परेबल. आणि काय सांगू संजू मामा, आजीची ती श्रीखंड वडी तर अतुलनीय. हाऊ आय एन्जॉय रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. काका आजोबाच्या ग्रंथालयातली जी काही कुमार, चंपक, किशोर ही जी मासिकं होती, ही सगळी मासिकं वाचण्याचा मी खूप वाचन करून मी आनंद घेतला. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोळी नेक्स्ट इयर. आणि मी पुढच्या वर्षी सुद्धा सागरोळीला येण्याचा मी आतुरतेने वाट पाहत आहे. गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी अँड लव्ह अँड बेस्ट विशेष टू तेजस अँड अवधूत. आणि माझा आदरयुक्त नमस्कार आजीला, आजोबाला, राजू मामाला आहे, शैला मामीला आहे, मीरा मामीला आहे. आणि प्रेमपूर्वक शुभेच्छा माझ्या तेजस आणि अवधूतसाठी. युअर लव्हिंगली, तुझाच प्रेमळ रमण. पोस्टल स्क्रिप्ट म्हणजे ताजा कलम. आय एम सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस. मी या पत्राबरोबर 2 पोस्टाची तिकीटं तेजससाठी पाठवित आहे. अँड मॅचबॉक्स कव्हर. मॅचबॉक्स कव्हर, यू नो व्हॉट इज मीन बाय मॅचबॉक्स? फॉर काडीपेटी. काडीपेटीला जे वेस्टर असतं त्याला काय म्हणतो आपण? मॅचबॉक्स कव्हर फॉर अवधूत, फॉर देअर कलेक्शन. त्यांना जो संग्रह करण्याचा जो छंद आहे, त्या छंदासाठी मी तेजससाठी 2 पोस्टाची तिकीटं आणि अवधूतसाठी 1 काडीपेटीचा वेस्टर्न मी या पत्रासोबत पाठवित आहे. सर्वांना समजलंय पत्र? ओके. नाव come to the page number 11. On the page number 11, there are some pointers. There are some pointers. How many pointers there are? First, second, third, fourth, 5, 6, and on the page number 12, 7, 8, and 9. Now, let's see some pointers. The first point is answer the following questions. मी फक्त आता प्रश्न सांगतो, इथे प्रश्न आहेत, त्यांची उत्तर तुम्हाला सांगतो. आणि हे सगळे पॉइंटर्स जे आहेत ते तुम्हाला होमवर्क म्हणून अभ्यासायचे आहेत. मी फक्त तुम्हाला त्याचं काय करतो, एक्सप्लेनेशन करतो, थोडक्यात स्पष्टीकरण देतो, तुम्ही ती व्यवस्थित सोडवायची. नाव answer the following questions.
वेअर डज रमन लिव्ह? रमन कुठे राहत होता? वेअर डज रमन लिव्ह? कुठे राहत होता? हिंगोली. व्हेरी गुड. सेकंड, वेअर डज संजू मामा लिव्ह? कुठून कुठे पत्र लिहिलंय? रमणनं हिंगोलीहून पत्र लिहिलंय. रमणनं कुठे सगळी सुट्टी एन्जॉय केली? यस. तर संजू मामा कुठे राहत होता? सागरोळी. वेअर डज संजू मामा लिव्ह? सागरोळी. व्हेरी गुड. नेम द रिव्हर इन सागरोळी. सागरोळीमध्ये जी नदी होती त्या नदीचं नाव काय होतं? येस. ओके. मांजरा. येस. व्हेरी गुड. हू हॅज अ लायब्ररी? लायब्ररी कोणाला होती? कोणाकडे होती लायब्ररी? तो तिथे पुस्तकं वाचत होता. चंपा, किशोर, कुमार, काका, आजोबा. काका आजोबा हॅज अ लायब्ररी. आणि लास्ट वन इज व्हॉट? इफ रमन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्ह ॲट सागरोडी, व्हॉट नेम्स वुड ही राईट? जर रमणनं ठरवलं त्याचे जे नातेवाईक आहेत सागरोळीमध्ये त्यांची जर यादी करायची जर त्यांनी ठरवली, लिस्ट बनवायची जर ठरवली, तर तो कशी यादी बनवेल? कोण कोण नातेवाईक आहे त्याचे? आहे सगळे. आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, तेजस, अवधूत आणि संजू मामा. हे सगळे काय आहेत? त्याचे रिलेटिव्ह. या पद्धतीनं तो ही सगळी यादी करेल. ओके. तर पॉईंट नंबर फर्स्ट आपण इथे एक्सप्लेन केला, तो समजला तुम्हाला. नाव कम टू द पॉईंट नंबर सेकंड. दुसऱ्या पॉईंटकडे आपण येऊया. दुसरा पॉईंट काय म्हणतो? लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डीड ॲट सागरोडी. नंबर them according to your preferences. Compare your preferences with those of your friends. What is in Marathi? List the interesting things that Raman did at Sagroli. सागरोळीमध्ये रमणनं केलेल्या ज्या काही मजा आहे त्या मजा तुम्ही काय करा? लिहा. काय काय त्यानं एन्जॉय केलं किंवा काय काय त्यानं तिथं आनंद घेतला त्या तुम्ही काय करा? इंटरेस्टिंग थिंग त्या लिहा आणि तुमच्या पसंतीनुसार त्यांना प्रेफरन्स द्या. तर पहिल्यांदा काय केलं? रमणनं काय लिहाल तुम्ही? एन्जॉय स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. मांजरा नदीमध्ये पोहण्याचा त्याने आनंद घेतला. दुसरं, प्लेड विथ तेजस अँड अवधूत ऑन द बँक्स ऑफ मांजरा. अवधूत आणि तेजस बरोबर मांजरा नदीच्या काठावरती खूप खेळले. ही त्याने एन्जॉय केलं. तिसरं, वेंट ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. दूरवर बालाघाटच्या टेकड्यांवरून फिरून यायचे. वेंट ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. अजून कशाची त्याने इंटरेस्टिंग थिंग्स केली किंवा एन्जॉय कशाशी केला? तर रोड अ बफेलो. म्हशीवर बसण्याचा त्याने खूप आनंद घेतला. ओके. घेतला. ओके. सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी किंवा सेकंड नंबरचा जो पॉइंट होता तो तुमच्या लक्षात आला. नाव कम टू द थर्ड पॉइंट. थर्ड पॉइंट, व्हॉट इज दॅट? स्पॉट द एक्सक्लेमेशन्स इन द लेटर अँड कॉपी द सेंटेन्सेस. आता इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पहा. तर ते जे चिन्ह जे आहे त्या चिन्हाला व्याकरणामध्ये म्हणतात एक्सक्लेमेटरी मार्क. मराठीत त्याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह. आता तुम्हाला काय करायचं? या लेटरमध्ये स्पॉट करायचे काही सेंटेन्सेस ज्यांच्या शेवटी हे उद्गारवाचक बरोबर अशी जी काही शब्द किंवा अशी काही जी वाक्य असतात त्या वाक्यांच्या शेवटी जे चिन्ह येतं त्याला आपण काय म्हणतो? उद्गारवाचक चिन्ह. त्याला एक्सक्लेमेटरी मार्क म्हणतात. हे एक्सक्लेमेटरी मार्क ज्या ज्या वाक्यांच्या शेवटी आलेले आहेत ते 4 ते 5 वाक्य जे इथे लेटरमध्ये आहेत ते तुम्हाला काय करायचे? स्पॉट करायचे, कॉपी करायचे. स्पॉट करून काय करायचे? कॉपी इन युअर नोटबुक. आणि ते वाक्य तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर कुठे पाहूया? येस. ओके. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोडी. आहे की नाही तिथं एक्सक्लेमेटरी मार्क?
ओके. सेकंड, अनफॉरगेटेबल मोमेंट्स आहे की नाही तिथे? येस. नेक्स्ट, दॅट लंच आहे की नाही तिथे? एक्सक्लेमेटरी मार्क. येस. उद्गारवाचक चिन्ह आहे का नाही? वाव आहे का नाही तिथे? आणि लास्ट वाईज, हाऊ आय एन्जॉय रिडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. ही साधारणपणे 4 वाक्य आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क आहे. आपण ती स्पॉट केली आणि ती काय केली आपण आपल्या वहीमध्ये ती कॉपी करायची, ती लिहून घ्यायची. समजली 3 नंबरची ऍक्टिव्हिटी. नाव कम टू द 4 point. Come to the 4 point. Find and copy the non-English words in the letter. आता नॉन इंग्लिश वर्ड्स कोणते या पत्रामध्ये? नॉन इंग्लिश वर्ड्स तर कुठले कुठले येतील ते नॉन इंग्लिश वर्ड्स? आमरस आहे, कुरडा आहे, पापड्या आहेत, त्यानंतर कांदा भजी आहे, नंतर आजी आहे, आजोबा आहे. हे सगळे काय आहेत? नॉन इंग्लिश वर्ड्स आहेत. ओके. तर आपण ते सगळे काय केले? शोधले आणि ते तुम्हाला काय करायचे? कॉपी करायचे. काय काय सांगितले आपण त्याला? आमरस, कुरड्या, पापड्या, कांदा भजी, आजी, आजोबा. ओके. त्यानंतर आपण सेकंड, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड ऑब्लिक डिशेस. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश? आता तुम्हाला काही ज्या फेवरेट डिशेस किंवा तुमच्या आवडीच्या काही गोष्टी असतात खायच्या, त्यांची तुम्हाला काय करायची? यादी बनवायची. बरोबर आहे. तर कोण सांगतं कोणाला काय आवडतं? येस. ओके. वडापाव. ओके. सेकंड, इडली सांबार. ओके. सेकंड, वा बर्गर. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, पिझ्झा. वा, व्हेरी गुड. इकडे केक. येस. नेक्स्ट, पुलाव. येस. ओके. देन पुरणपोळी. ओके. नाउ लिस्ट ऑल दिस थिंग्स. लिस्ट युअर फेवरेट डिश. आता तुम्ही ती लिस्ट आपण बनवली, त्यामध्ये किती इंग्लिश जे डिशेस आहेत त्यांची नावं आली? तर 3 ऑफ देम आर इंग्लिश वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, पिझ्झा, बर्गर अँड केक. हे 3 जे वर्ड्स आहेत किंवा फेवरेट डिशेस आहेत त्यामध्ये ते इंग्लिशचे आले. बाकीच्या सगळ्या पुरणपोळी, त्यानंतर पुलाव वगैरे हे सगळे काय मराठी वर्ड्स आहेत. नाउ कम टू द सी पॉइंट. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स ऑर स्टोरीज. 5 जे गोष्टीची पुस्तक आहेत त्या गोष्टींची पुस्तकांची यादी करा. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स अँड हाऊ मेनी बुक्स ऑफ द नेम्स आर इंग्लिश. जसं आपण वरती इंग्लिशमध्ये ज्या काही फेवरेट डिशेस होत्या त्यांची नावं आली होती ती, तसंच तुम्हाला 2, 3, 4, 5 काय जेवढे आठवतील तेवढे तुम्हाला गोष्टीच्या पुस्तकांची यादी करायची आणि त्यामध्ये जर इंग्रजी काही पुस्तकांची नावं आली तर ती तुम्हाला लिहायची. तर कोण सांगू शकतं? श्यामची आई गोष्टीचं पुस्तक आहे. चतुर बिरबल. ओके. विक्रम आणि वेताळ. बरोबर आहे. सिंधबाद द सेलर. यस, व्हेरी गुड. विंग्स ऑफ फायर, APJ अब्दुल कलामांनी लिहिलेलं पुस्तक आहे. मराठी अनुवाद आहे, पण विंग्स ऑफ फायर हे इंग्लिश पुस्तक आहे. नंतर मराठी अनुवाद झालेला आहे त्याचा. त्यानंतर फास्टर फेणे. ठीक आहे. आपण खूप सारे find the similar words hidden in the following words. Do not change the order of the letters in the words. आता इथे काय दिलंय? 1, 2, 3, 4, 5, 6 शब्द दिलेले दिसतंय तुम्हाला. रिच, वंडरफुल, अनफॉरगेटेबल, कलरफुल, इनकम्पॅरेबल, लव्हिंगली. हे शब्द दिले. या शब्दांमधून असे काही छोटे छोटे म्हणजे छोटे छोटे शब्द बनवायचे, परंतु जे आहेत जे आपण मागे शिकलो ABCD वगैरे यांचा क्रम मात्र बदलता कामा नये. म्हणजे काही बदलता कामा नये. शब्दांमधला जो काही क्रम दिलेला आहे, समजा उदाहरणार्थ REACHED, तर या शब्दापासून छोटा छोटा शब्द कोणता तयार होईल? तर रिच.
REACH हा एक होतो आणि दुसरा कोणता होतो EACH इच, रिच, इच. ओके. दुसरा शब्द आहे वंडरफुल. वंडरफुल जर घेतला तर वंडरफुल मध्ये WON ओन हा एक शब्द तयार होतो. त्यानंतर अजून एक तयार होईल, कुठला तयार होईल वंडर, WONDR वंडर. आणि दुसरा एक तयार होईल ऑन, ON ऑन. ओके. असे या शब्दांमधून तुम्हाला त्या लेटरचा क्रम, डू नॉट चेंज द ऑर्डर ऑफ द लेटर्स and find the smaller words from the hidden in the following words. आणि मग त्यामध्ये लपलेला छोटा शब्द तुम्हाला शोधून काढून तो तुम्हाला काय करायचा आहे, लिहायचा आहे. ओके. ऍक्टिव्हिटी नंबर 5. ऍक्टिव्हिटी नंबर 6. इथे पहा काय ऑर्डिनल नंबर दिलेले आहेत. हे ऑर्डिनल नंबर्स आणि कार्डिनल नंबर्स. कार्डिनल नंबर डिनोट क्वांटिटी, ऑर्डिनल नंबर्स डिनोट पोझिशन ऑफ द समथिंग. बरोबर आहे. इकडे पहा 1 2 3 1 2 3 4 असं लिहिलंय. त्यांची स्पेलिंग 1 2 3 4 आणि तिकडे लिहिलंय फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 9 10 11 12 13 14 15 20 आणि शेवटी 100. हे सगळे काय दिलेले ऑर्डिनल नंबर्स आहेत. ऑर्डिनल नंबर्स. ऑर्डिनल नंबर्स कशासाठी वापरतात, वस्तूचं किंवा व्यक्तीचं स्थान दर्शवण्यासाठी ऑर्डिनल नंबर्स वापरतात. आणि कार्डिनल नंबर्स म्हणजे प्राईम, तिथे काय दाखवतात ते क्वांटिटी दाखवतात. कशासाठी वापरतात, काउंटिंगसाठी, क्वांटिटीसाठी वापरतात. तर 1 2 3 4 हे आहेत प्राईम नंबर्स, त्याला आपण कार्डिनल नंबर्स म्हणतो. आणि इथे आपण दिलेले आहे ऑर्डिनल नंबर्स. काय दिले ऑर्डिनल नंबर म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आता जर समजा 9th 10th 11th 12th 13th 14th 15th 16th 17th 18th 19th 20th अशी जाऊन तुम्ही 21st 22nd 23rd 24th ऑलरेडी. आणि आता इथे आपल्याला ऑर्डिनल नंबर शिकण्यासाठी आपल्याला पॉईंट नंबर 6 मध्ये काय दिलं, काही तारखा दिलेल्या आहेत, त्याला आपण दिनांक म्हणतो. तर त्या दिनांक कशा आहेत त्या पहा. पहिले 9th June 2015 और June 19 2015 इज रीड ॲज. ती कशी वाचावी, द 9th of June 2015. तसं सिमिलरली 1st January और January इज रीड ॲज the 1st of January. The 1st of January. आता नाव रीड द फॉलोइंग. तर खाली 1 2 3 4 5 म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा जवळजवळ 5 तुम्हाला डेट्स दिलेल्या आहेत, तारखा द्या. त्या कशा वाचाव्यात, कोणाचा आधार घेऊ, ऑर्डिनल नंबर्स. कशाचा आधार घेऊ, ऑर्डिनल नंबर्स. तर 15th of ऑगस्ट. सेकंड 22 नाही म्हणायचं, इथं काय म्हणायचं आपल्याला, द 22nd of डिसेंबर. लक्षात येते, 22 डिसेंबर म्हणायचं नाही. काय म्हणायचंय, द 22nd of डिसेंबर. तसंच द 26th of जानेवारी. तसंच द 1st of मे. आणि शेवटची द 21st of जून. द 21st of जून. तर ही रिलेटेड 6 नंबरशी ऍक्टिव्हिटी होती किंवा पॉईंट होता. त्याला आपण ऑर्डिनल नंबर्स, तुम्ही जरा त्याचा अभ्यास करा, ते वाचा. इथे एकदा वाचून दाखवलेलं आहे. इकडला आहे ते कार्डिनल नंबर्स आहे, प्राईम नंबर्स आहे. आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पासून तर 100 म्हणजे 20th पर्यंत एक आहेत ऑर्डिनल नंबर्स आहेत. आणि हे डेट्स वगैरे वाचण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. नाव कम टू द पेज नंबर 12. ऍक्टिव्हिटी नंबर 7. इथे पहा
किमया इज रायटिंग लेटर टू डिफरंट पीपल, हेल्प हर टू चूज द अप्रोप्रिएट एक्सप्रेशन फॉर इच लेटर. इथं मी आता थोडक्यात सांगतो. इथं किमया आहे, किमयाला वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहायचं आहे. तर ती पत्र लिहित असताना साधारणपणे कुठले कुठले वाक्प्रचार ती वापरेल हे आपल्याला इथं शिकायचं आहे. तर इथे काही बॉक्स दिलेले आहे पहा. लेटर इज ॲड्रेस टू, म्हणजे कुणाला पत्र लिहिणारी किमया. पत्राची सुरुवात बिगिन विथ म्हणजे कशानं असणार आहे. लास्ट लाईन म्हणजे पत्राचं शेवटची ओळ काय असणार आहे, म्हणजे शेवटच म्हणूया आपण. आणि साइन ऑफ विथ तर ती शेवटी काय लिहिल साधारणपणे हे चार. आता पहिल्या याच्यामध्ये किमयाज फादर, किमयाज फादर. तर किमयाच्या वडिलांना ती पत्र लिहितात. ती कशानं सुरुवात केली, डिअरेस्ट डॅडी. कशानं सुरुवात करत, डिअरेस्ट डॅडी. आपले जे जवळचे अतिशय प्रिय असणारे जे व्यक्ती असतात त्यांना आपण माय डिअर फादर किंवा माय डिअर मदर किंवा माय डिअर, मोठा असेल तर सिस्टर, भाऊ असेल तर माय डिअर ब्रदर, असे पत्र लिहिताना यांची सुरुवात करायची असते. त्यानंतर आपण लास्ट लाईन काय लिहूया, लव अँड वॉर्म रिगार्ड्स. लास्ट लाईन काय लिहूया आपण, लव अँड वॉर्म रिगार्ड. आणि साइन ऑफ विथ शेवट कशाने करूया. आता वडिलांना ती पत्र लिहिते म्हणजे ती वडिलांची कोण झाली, युअर लव्हिंग डॉटर. कारण ती वडिलांची कोण आहे, मुलगी आहे, कन्या आहे. म्हणून ती शेवटी काय लिहिली, युअर लव्हिंग डॉटर. तसंच किमयाला आता तिच्या भावाला पत्र लिहायचंय. किमयाज यंगर ब्रदर, तिच्या लहान भावाला पत्र लिहिते. ती काय म्हणते, माय डिअर बिट्टू. ती सुरुवात काय करील, माय डिअर बिट्टू. आणि शेवट कशाला करेल ती, आता लहान भाऊ आहे तिचा, किमया मोठी आहे म्हणून ती काय म्हणून टेक केअर, काळजी घे. आणि शेवट कशाला करेल, युअर वन अँड ओनली सिस्टर. तुझी फक्त एक आणि एकुलती एक बहीण. हा शेवट कर. आता किमयाचा जो मित्र आहे, किमयाज फ्रेंड, किमया ही तिच्या मित्राला पत्र लिहिते. तर ती काय म्हणेल, मित्र जर असेल तर हाय मिटा किंवा डिअर मिटा असं ती म्हणेल. आणि शेवट कशाला करेल, सी यू सून, आपण लवकरच भेटूया. आणि शेवटी काय लिहिल, युअर्स फेथफुली लिहिल किंवा युअर्स किंवा नुसतं युअर्स लिहिल तरी चालू शकतं. नंतर किमया कोणाला पत्र लिहिणार आहे, किमयाच्या बॉसला पत्र लिहिणार आहे. किमयाच्या बॉसला जर पत्र द्यायचं असेल तर ती सुरुवात कशाने करत, मॅडम और, लेडीज असेल तर मॅडम लिहिल, आणि सर असतील जेंट्स असेल तर सर लिहिल, मॅडम और सर. आणि लास्ट लाईन काय राहील, थँक्यू. आणि शेवटी काय राहील, लास्ट लाईन युअर सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली किंवा युअर सिन्सिअरली म्हटलं तरी चालू शकतं. आता किमया तिच्या मॅनेजरला पत्र लिहिते, द मॅनेजर ऑफ हर बँक, द मॅनेजर ऑफ हर बँक. तर काय लिहिल, टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल सो अँड डॅश डॅश डॅश. आणि शेवटी काय लिहिली ती, लास्ट लाईन आणि साइन ऑफ कशाने करेल, थँक्यू किंवा रिगार्ड्स, थँक्यू किंवा रिगार्ड्स. आणि शेवट कशाने करेल ती, युअर्स सिन्सिअरली, युअर्स सिन्सिअरली. आता शेवटी किमया कोणाला पत्र लिहिते, मिसेस बेंद्रे हू लिव्ज इन द सेम कॉलनी. त्यांच्याच कॉलनीमध्ये राहतात मिसेस बेंद्रे, त्यांना किमया आता पत्र लिहिते. ते किमया पत्राची सुरुवात कशाने करेल, डिअर मिसेस बेंद्रे, कारण त्यांचे नेबर आहे, शेजारी आहे ना. तर काय म्हणून, डिअर मिसेस बेंद्रे. आणि लास्ट लाईन आणि साइन ऑफ कशाने करेल ती, लॉट्स ऑफ लव और युअर्स फेथफुली लिहा किंवा युअर सिन्सिअरली लिहा, युअर फेथफुली लिहा किंवा युअर सिन्सिअरली, आपला आज्ञाधारक किंवा आपला विश्वासू, असा त्याचा शेवट आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही आता काय करणार, होमवर्क म्हणून ॲज अ नोटबुकमध्ये लिहिणार आहात. समजली ॲक्टिव्हिटी नंबर 7. आता ॲक्टिव्हिटी नंबर 8कडं आपण जाण्यापूर्वी
इथे तुम्हाला म्हणायचं आहे, इन हाऊ मेनी वेज यू कॅन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग, राईट द डिफरंट ट्रान्सलेशन. अंकल, आता अंकल आपण कोणाकोणाला म्हणतो? काकाला म्हणतो, मामाला म्हणतो, बरोबर आहे. दुसरा शब्द काय? आंट. आंट कोणाकोणाला म्हणतो आपण? काकी, म्हणजे जी चुलती असते तिला म्हणतो. मावशी, मामी, आत्या यांना आपण काय म्हणतो? एकच शब्द इंग्लिशमध्ये आंट. त्यानंतर ग्रँडफादर. ग्रँडफादर म्हणजे आईचे वडील किंवा वडिलांचे वडील यांना आपण काय म्हणतो? ग्रँडफादर. आईचे वडील असेल तरी आपण त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतो? ग्रँडफादर. आणि वडिलांचे वडील असेल तरी आपण त्यांना काय म्हणतो? ग्रँडफादर. ग्रँडमदर. ग्रँडमदर म्हणजे काय? आजी, बरोबर. आईची आई असेल तरी आपण काय म्हणतो? ग्रँडमदर. आणि वडिलांची आई जरी असेल तरी आपण तिला काय म्हणतो? आजी, म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतो? ग्रँडमदर. आणि कझिन. आता कझिन कोणाकोणाला म्हटलं तर चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, त्यानंतर मामे भाऊ, चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, मामे बहीण, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? कझिन म्हणतो. काय म्हणतो? कझिन. म्हणजे कझिन ह्या शब्दामध्ये कोणते कोणते नाते येऊ शकतात? चुलत भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, त्यानंतर मावस भाऊ, चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, मामे बहीण, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? कझिन. ओके. आणि शेवटची ऍक्टिव्हिटी पहा, राईट द टर्म्स ऑफ ॲड्रेस यू यूज ऑफ युअर रिलेटिव्स ऑर फॅमिली फ्रेंड्स. एक्झाम्पल, संजू मामा, काका, आजोबा. आता पहा, तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जे मित्र आहेत त्यांना हाका मारण्याकरिता आपण काय साधारणपणे कोणत्या नावाने आपण हाक मारतो? तर मामा असेल तर मामा म्हणतो, मामींना आपण मामी म्हणतो. जसं असे आता कधी कधी पहा, काका जरी असले आपले चुलते असेल तरी आपण त्यांना दादा म्हणतो, म्हणतो की नाही. किंवा आपला मामे भाऊ असेल तर आपण त्याला त्याच्या नावाने हाक मारू शकतो. तर मामा, मामी, काका, काकी, त्यानंतर आत्या, मावशी, आजी, आजोबा, दादा, ताई, बाबा, या सगळ्या नावाने आपल्या कुटुंबातील नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रांना हाका मारतो. आपण अ लेटर फ्रॉम हिंगोली हे पत्र आणि या पत्राला रिलेटेड असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या, पॉइंटर्स होते फ्रॉम 1st to 9, हे सगळे आपण इथे अभ्यासलेले आहेत. मला असं वाटतं की आता हे संपूर्ण लेटर कोणी कुणाला लिहिलं, काय धम्माल केली रमानं, संजू मामा कोण आहे, आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्याला रिलेटेड होत्या त्या सगळ्या सोडून घेतल्या. ह्या ऍक्टिव्हिटी तुम्ही आत्ता काय करणार आहोत? नोटबुकमध्ये होमवर्क म्हणून तुम्ही करणार. सो डिअर स्टुडंट्स, I am going to stop my lecture here, and the next period we will meet very soon. Thank you.